नमस्कार मित्रांनो, सध्या मराठी चित्रपटसृष्टी नेमकी कोणत्या वळणावर आहे? मराठी सिनेमा खरंच धोक्यात आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. अनेकदा आपण ऐकतो की मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये प्रेक्षक मिळत नाही. मोठे चित्रपटही फ्लॉप ठरत आहे. याच गंभीर विषयावर आता मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि रोखठोक भाष्य केलं आहे. मंगेश देसाई यांनी मराठी सिनेमासृष्टी धोक्याची घंटा का दिली आहे, जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मंगेश देसाई यांनी आजवर अनेक उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तरीही त्यांना अभिनय क्षेत्रात जे अपेक्षित यश मिळायला हवं होतं, ते मिळालं नाही अशा प्रामाणिक खंत त्यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे. याच कारणामुळे ते निर्मिती क्षेत्राकडे वळाले. मात्र आता निर्माता म्हणून काम करताना त्यांना आलेला अनुभव खूपच धक्कादायक आहे. मंगेश देसाई नेमके काय म्हणाले? मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा त्यांना मराठी इंडस्ट्रीच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, की एक निर्माता म्हणून मला मराठी इंडस्ट्री सध्या मोठ्या धोक्यात असल्याची वाटते. मराठी चित्रपट मोठा झाला पाहिजे, तो टिकला पाहिजे यात काही शंका नाही. पण सध्या परिस्थिती गंभीर आहे. चित्रपट का विकले जात नाही याचं कारण सांगताना ते म्हणाले, आजकाल कोणतेही मोठे सॅटेलाईट चॅनेल नवीन निर्मात्यांचे चित्रपट विकत घ्यायला तयार नाहीत. अगदी OTT प्लॅटफॉर्मच्या अवस्थाही तशाच आहेत. ते पेपर व्ह्यू म्हणजे जितके लोक पाहतील तितकेच पैसे देऊ अशी अट घालतात, किंवा सरळ सांगतात की तुमचा चित्रपट आवडला तरच विचार करू, नाहीतर तुमचा सिनेमा थेट यूट्यूबवर रिलीज करा. अशा काळात जर निर्माता आणि दिग्दर्शक एकमेकांशी प्रामाणिक राहिले नाही, तर मराठी सिनेमा कधीच पुढे जाऊ शकणार नाही. बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचे आकडे खरे खोटे. सध्या अनेक मराठी चित्रपटांचे 3 दिवसात 4 कोटी, एक आठवड्यात 10 कोटी असे कमाईचे पोस्टर आपण सोशल मीडियावर पाहतो. यावरती बोलताना मंगेश देसाईंनी मोठा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की इतक्या कमी दिवसात एवढी मोठी कमाई कशी होऊ शकते, याबद्दल मला थोडी शंकाच येत आहे. अनेकदा केवळ दाखवण्यासाठी खोटे आकडे फुगवून सांगितले जातात, पण यामुळे इंडस्ट्रीचं नुकसान होत आहे. कारण असे खोटे आकडे पाहून इतर निर्मातेही तशाच प्रकारचे चित्रपट बनवायला जातात आणि शेवटी त्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तर मित्रांनो, मंगेश देसाई यांनी मांडलेले हे विचार सध्याच्या मराठी इंडस्ट्रीचं खरं चित्र दाखवणारे आहेत. तुम्हाला काय वाटतं, मराठी चित्रपट थिएटरमध्ये का चालत नाही आणि बॉक्स ऑफिसवर दाखवले जाणारे कोटींचे आकडे खरे असतात का? तुमचा विचार आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका.